5-6 जण जास्त होते, पण काही अनोळखी होते त्याचं. तर त्याने हाणमार केली. कुणाच्या कमराला बंदूक होती. राहुल शिंदेने माझ्या मामाच्या डोक्याला बंदूक लावली. आमचं तुम्ही काहीच करू शकत नाहीत. आम्ही दत्तचे कार्यकर्ते आहेत, सुरेश दत्तचे कार्यकर्ते आहेत. हां, तुम्ही आमचं काहीच करू शकत नाहीत. असं हे पण वंजाऱ्याचे येतं, वंजारडे शिवेगाळ केली आणि नंतर माझ्या भाच्याला, छोट्या भाच्याला नंतर पलीकडे गेल्याच्या नंतर बी मारलं जातीवर बोलून. मंडळी नमस्कार, कवरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. 29 डिसेंबरला रात्री 7:30च्या सुमारास पाटोदा ते मांजरसुंभार रोडवर जो टोलनाका आहे त्या टोलनाक्यावर एका कुटुंबियांना 2 जणांकडून मारहाण करण्यात आली होती. त्या ठिकाणी आरोप आहे की त्या टोलनाका चालकांकडून ती मारहाण करण्यात आली होती. त्याचबरोबर माहिती समोर आल्यानंतर ज्यांना मारहाण झाली त्यांचा एक आरोप आहे की ते जे टोलनाका चालक आहेत त्याचबरोबर ज्यांच्याकडून ही मारहाण झालेली आहे ते सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचं देखील बोललं जातं आहे. आता या मारहाणीमागची खरी स्टोरी काय, त्याचबरोबर ही सुरुवात का झाली याचीच सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यांना मारहाण झाली ते माझ्यासोबत आहेत. सर्वप्रथम नेमकं प्रकरण काय होतं आणि का मारहाण झाली आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव महादेव रामराव राग. माझे बहिणीचं शेत आहे तिथं टोलनाक्याच्या बाजूला. माझ्या भाच्याने त्यांनी तिथं हॉटेल चालू करायचं ह्या 2 महिन्यामध्ये मनावर घेतलं. तर त्यांचे तिथं काय झालं, तिथं पहिले त्यांचे 4 हॉटेल आहेत शिंदे कंपनीचे. त्यांच्याकडे त्यांचं टोलनाका पण चालवायला त्यांच्याकडे. तर त्यांनी 2-3 वेळेस माझ्या भाच्याला सांगितलं की हॉटेल चालू करू नको, तुझं हॉटेल चालणार नाही. तर आमचा विषय झाला, त्याला जसं चलन तसं आपण चालू. तर त्यांनी 2-3 वेळेस असं करून त्याला दम दिला. तर त्या दिवशी आम्ही हॉटेलचं सामान वगैरे आणत होतो आणि तिथं खाली करीत होतो. मी, माझे 2 भाचे, माझा छोटा भाऊ, माझी बहीण आणि दाजी. तर आम्ही तिथं असल्याच्या नंतर त्यांनी संध्याकाळच्या टायमिंगला 7-7:30ला माझा भाचा बाहेर फोनवर बोलत होता. त्याला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली. माझ्या बहिणीनं जाऊन विचारलं काय झालं. मी आतमध्ये फोनवर बोलत होतो. तेव्हा माझ्या बहिणीच्या केसाला धरून फिरून आपटलं, पदराला धरून बाजूला ओढलं. माझी बहीण रस्त्यावर पाडली. मी आत गेल्याच्या नंतर मला पण मारहाण चालू केली. त्यांनी 40 ते 50 पोरं बोलवले. तिथं RPO भरून त्यांनी दांडे वगैरे आणले. अनिल आपलं ते दुसरे आणखीन 2 जण होते. अशोक शिंदेच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती. त्यांनी माझ्या इथं रिव्हॉल्वरचा असा बुडका मारला, मला खाली पाडलं. आणि भरपूर पोर होते. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळून आमच्या सगळ्या टोटल फॅमिलीला मारलं. असा विचार. कुठल्या राजकीय नेत्याचा वरदस्त आहे का, काय वाटतं यार? त्यांनी डायरेक्ट बोलून दाखवलं की आम्ही दत्तचे कार्यकर्ते आहेत, आमचे काहीच होऊ शकत नाही. आम्ही असं 50 वेळेस करून बघितले. हो, डायरेक्ट ते असे डायरेक्ट बोलले आम्हाला. आणि तुमचं हॉटेल JCBनं पाडून डायरेक्ट असं बोलले. आणि नंतर असं बोलले की तुमच्यातलं आज जरी वाचलं तर जिंदगीत तुम्हाला आम्ही इथं जगून देणार नाहीत. असं म्हणले, तुम्हाला मारून टाकणार आम्ही. हो, तुमच्यातलं एक माणूस मारून टाकणार म्हणले डायरेक्ट. हो, असं बोलले ते डायरेक्ट. बरं, काल ज्या ठिकाणी तुमच्या ज्या नातेवाईकांनी बाईट दिली होती त्यामध्ये म्हणलं गेलं की हे वंजारे आहेत, मारारे असं देखील जातीहून बोललं गेल्याचं देखील माझ्या भाच्याला बोलले. काय म्हणले ते माझा मोबाईल पडलेला आणायला गेला का, शे पण वंजाऱ्याचे येतं, वंजारडे शिवेगाळ केली आणि नंतर माझ्या भाच्याला, छोट्या भाच्याला नंतर पलीकडे गेल्याच्या नंतर बी मारलं जातीवर बोलून. हो. तुम्हाला किती जणांना मारहाण झाली? मला कम से कम 40 ते 45 जण मारित होते. हो. नाही, तुमच्या कुटुंबातल्या किती जणांना मारहाण झाली? माझ्या कुटुंबातल्या सगळ्याला मारहाण झाली. बाकीच्याला कसं 1-2 दांडे मारलेत. मला त्यांनी रॉडनं, सळीचे रॉड होते, त्यांचे स्टीलचे रॉड होते. आणि दुसऱ्या आपला तो अशोक शिंदेच्या हातात रिव्हॉल्वर होती. त्यांनी मला इथं ही मारला रॉड. आणि दुसरा राहुल शिंदे होता, त्याच्या कमराला गन होती आणि तो बनेलावरच होता. हो, 1 जणांनी माझ्या डोक्यात बिअर मारली. हो, त्यांनी सांगितलं ना, जर पुन्हा इकडं काही डोकं लावलं हॉटेलचं तर तुम्हाला जीव मारण्यात येणार. हो, तुम्हाला जगून देणार नाहीत, तुझ्या फॅमिलीतलं एक पण जगणार नाही म्हणून सांगितलं. हो. सुरेश धसांसोबत देखील सुरेश धसांचं नाव घेऊन काय धमकी देत होते ते म्हणले आमचं तुम्ही काहीच करू शकत नाहीत. आम्ही दत्तचे कार्यकर्ते आहेत, सुरेश दत्तचे कार्यकर्ते आहेत. हां, तुम्ही आमचं काहीच करू शकत नाहीत असं बोलले डायरेक्ट. त्यांचे बंधू देखील माझ्यासोबत आहेत. तुमच्याकडून देखील मला जाणून घ्यायचं आहे, यांना जेव्हा मारहाण होती त्या ठिकाणी तुम्ही देखील होतात का प्रत्यक्षदर्शी? तिथं मी नव्हतो, मी पुण्यामध्ये होतो. मी पुण्यामध्ये नोकरी करतो. पण जेव्हा तिथं त्यांना मारहाण होत होती तेव्हा माझा अजून मोठा भाऊ होता. आणि तेव्हा तिथं मी माझ्या बाकीच्या मित्रांना आणि यांनी पण मला सांगितलं की ते
फक्त माझा छोटा भाचा विचारायला गेला की विचारायला पण नाही गेला, फक्त बघायला गेला काय झालं ते. एका फोर व्हीलरला मारत होते, तर त्यांनी डायरेक्ट ह्याला म्हणले हा वांजराचा आहे आणि ह्याला मारा, ह्या वांजराला तर जगून द्यायचं नाही तसं म्हणले आणि डायरेक्ट ह्याच्या अंगावर तुटून पडले. मग माझा भाऊ फक्त विचारायला गेला काय झालं ते 30-40 जण सोबत आले. माझ्या भावाला बहिणीला सुद्धा मारलं त्यांनी, लेडीजला सुद्धा मारलं त्यांनी, कुणाला सोडलं नाही, सगळ्याला रॉडने. माझ्या बहिणीच्या अंगावरती ह्या साईडला रॉडचा हे घाव आहे, त्यांनी कोणालाच नाही सोडलं, सगळ्यांना मारलं. बरं, नेमकं प्रकरण काय झालं होतं सुरुवातीला आणि अगोदरचा काय वाद होता का? अगोदरचा काहीच वाद नव्हता, काहीच संबंध नाही त्यांचा, आमचा कधीच काही संबंध नाही. त्यांच्याकडे राहुल शिंदे, अशोक शिंदे ते राजकारणी माणसं आहेत, ते मोठे लोक आहेत, आमचा त्यांचा काही कसलाही सदस्य होता. नेमकं प्रकरण काय झालं होतं आणि तुमची कशाच्या हॉटेलचं उद्घाटन होणार होतं? माझं तिथं रान आहे बघा, टोल नाक्याजवळ. हो, टोल नाक्याजवळ माझं क्षेत्र म्हणजे रानच गेलेलं टोल नाक्यात. तर तिथं आपलं उरलेलं क्षेत्र आहे, तिथं व्यवसाय म्हणून आपण हॉटेलचं काम चालू केलं. तर एक 5-6 महिने झालं आता कंप्लीट झालं आहे काम. आपल्याला उद्याच्याला 1 तारखेला 1 जानेवारीला हॉटेल उघडायचं होतं. तर काय आहे, इथून मागं पण त्यांनी धमकीचा कार्यक्रम केला. माझ्या छोट्या भावाला त्यांनी थोडं कधी 1-2 वेळा धमकी दिली ती. तर विषय आज झाला, त्या दिवशी आपण 6 महिन्यानं ते उतरत होतो. माझे मामा, माझी मम्मी, प्रत्येकजण तिथं होतं. तर काय झालं, माझा छोटा भाऊ बाहेर गेला, टोल नाक्यात भांडण चालू होते. तर ॲक्च्युली तिकडं काही पण असो आपल्याला घेणं देणं नाही. तर भांडण चालू होतं, माझा छोटा भाऊ फोनवर बोलत होता. फोनवर बोलता वेळेस ती मार खाणार जो होता ड्रायव्हर, स्विफ्ट डिझायर होती, ती गाडी निघून गेली. ती गाडी निघून गेल्यास नंतर माझ्या भावाला त्यांनी पकडलं, त्याला हाणाय चालू केलं डायरेक्ट, हे पण वांजराचं आहे म्हणून. मग ते आता हाणता वेळेस आम्ही हॉटेलमध्ये होतो आमच्या. तर माझा मामा, मी, माझी मम्मी, आम्ही प्रत्येकजण बाहेर गेलो. विषय काय झाला म्हणून मामा माझा विचारायला गेला. त्यांना विचारायला गेल्यास नंतर त्यांनी डायरेक्ट हाणाय चालू केलं. राहुल शिंदेनं माझ्या छोट्या भावाला मारलं, ते विचारण्यासाठी आम्ही गेलो. त्याच्यात चुकीचं तर काही नाही ना. तर त्याने आम्हाला डायरेक्ट हाणाय चालू केलं, माझ्या मामाला पकडलं. सगळे जेवढे होते त्यांचे पूर्ण मामाला पकडलं, हाणमार चालू केली. राहुल शिंदे, अशोक शिंदे, शिवम शिंदे पण होता, अनिकेत चौधरी, रवींद्र जाधव, असे 5-6 जण जास्त होते, पण काही अनोळखी होते त्याच्यात. तर त्याने हाणमार केली, कुणाच्या कमराला बंदूक होती. राहुल शिंदेनं माझ्या मामाच्या डोक्याला बंदूक लावली. राहुल शिंदेनं माझ्या मम्मीला पण केसाला धरून आणि साडीन ते वस्त्र अंगावरलं, तिला खाली रस्त्यावर, सिमेंटच्या रस्त्यावर आपटिलं. तर ते सगळं असं चुकीचं. आपला आणि त्यांचा काहीच संबंध नाही. जाती वळण का लागलं या वादाला? जाती वळण त्याने आपल्याला आधीच धमकी दिली ती की तुम्ही इथं हॉटेल चालवायचं नाही. आम्ही टोल नाका चालतो का नाही, तुम्ही इथं आमच्या इथं आजूबाजूला हॉटेल व्हायला लागले, तुमचं आम्ही चालूनच देणार नाहीत. तेच असे 2-3 वेळेस त्यांनी धमकी दिली. मग त्या गाडीवाल्याचं आपला काही संबंध नाही, आपण त्याला विचारलं नाही, आपल्याला त्याचं काहीच माहीत नाही. तो वंजारी होता का मराठा होता आपल्याला काहीच त्याची आयडिया नाही. पण आम्हाला तसं हाणता वेळेस त्यांनी ते शब्द वापरले. बरं, आता पुढची मागणी काय आहे तुमची? मागणी आपली एवढीच आहे, आमच्या जीवाला 100% धोका आहे. त्यांनी स्पॉटवर डोक्याला बंदूक लावून त्यांनी सांगितलं की जिवंत मारून टाकणार, सोडणार नाही. 100% धोका आहे जीवाला आपल्याला. एकतर ते टोल नाका ते चालतात, 302 ऑलरेडी त्यांच्या नावावर गुन्हे दाखल, ते 10-10 वर्ष जेलमध्ये राहिलेले आहेत. तर विषय असा आहे, ते टोल नाका चालतात, एकतर ते टोल नाका त्याने चाललेलं नाही पाहिजे. कारण की आपलं तिथं क्षेत्र आहे, हॉटेल आहे, व्यवसाय, शेती, सगळं आपलं तिथंच आहे. आम्हाला कधी पण धोकाच आहे. एकतर ते टोल नाका बंद झाला पाहिजे, नाहीतर आम्हाला जे सगळे हाणमार झाली की नाही त्यांना जेल. मी ज्यांच्याशी संवाद साधला होता, ज्यांना मारहाण झाली होती पाटोदा ते मांजरसुंबा रोडवरील टोल नाक्याजवळ, त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर ही घटना का घडली आणि यामध्ये या घटनेला जातीय वळण का लागलं, त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर यांनी देखील सांगितलं की त्या ठिकाणी मारहाण चालू असताना एका कारमधील ड्रायव्हरला मारहाण होत होती आणि त्या ठिकाणी आम्ही सोडवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी मारहाण करणाऱ्यांकडून डायरेक्ट म्हणण्यात आलं की हे सुद्धा वंजारे आहेत, यांना मारारे असा देखील काही उल्लेख त्यांनी मारताना केला होता. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एक टोल नाक्याजवळील मारहाण असेल, त्याचबरोबर
तुमचं हॉटेल आम्ही चालू देणार नाहीत. आता 1 तारखेला यांच्या हॉटेलचं उद्घाटन देखील होतं असं देखील सांगितलं जातं आहे. आणि या सर्वातून ही जी घटना आहे ती घडली आहे, परंतु अत्यंत बघायला गेलं तर गंभीर घटना आहे. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एक गन देखील आमच्या डोक्याला लावल्याचा खळबळजनक आरोप या ठिकाणी या पीडित कुटुंबानं केला आहे. नक्कीच्या प्रकरणात पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.